नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण दह्यातली भेंडी बनवणार आहे। भेंडी स्वच्छ धुवून घेतली बघा पाण्यानं। आता भेंडीचा आपण देठ काढून घेऊया आणि बोटा एवढे तुकडे करून घ्यायचे आपल्याला। अशा पद्धतीने कापून घ्यायचं मधनं, म्हणजे मधनं कापल्यामुळे मध्ये पण मसाला जातोय आपल्या भेंडीत। छान भेंडी होते, दह्यातली भेंडी होते बघा। आणि खरंच सांगते, तुम्ही भाकरी म्हणलं तर एक भाकरी जास्त खाचाल, 2 चपात्या जास्त खाचाला। उन्हाळा तर कडक चालू आहे बघा, इकडे अजिबात पाऊस नाही, गावी तर लय स्ट्रगल आहे। आता ही मिरची मी सुकलेली आहे बघा, पिकलेली मिरची आहे। हिरवी मिरची आणली ती पिकून गेली आहे। गावी असल्या तर काय रोज भाज्या भेटत नाही, त्या ताज्या आठवड्यातून एकदा बाजार असतो आमच्या गावाला, आणि तालुका जरा लांब असल्यामुळे रोज काय जाणं होत नाही, आणि शेतात राहतोय आम्ही। आता एक कांदा घेतला मी, कांदा बारीक चिरून घेऊया। आणि आता कसं ऊन जास्त कडक आहे, पाऊस तर नाही, त्यामुळे उन्हात आपण असं पदार्थ खाल्ल्याला दह्यातलं छान लागते। आता पण शरीराला पण थंडावा देते आपल्या, आणि पाणी पण भरपूर प्या तुम्ही पण, आम्ही पण पितो। खरंच ऊन भरपूर ऊन आहे बघा। 1 चमचा आपण लाल तिखट घातले, 1 चमचा धना पावडर घातले दह्यामध्ये, हळद घातली अर्धा चमचा, आणि मॅगी मसाला घातला दह्यामध्ये। 1 वाटी मी दही घेतले, ही बाउल सारखं वाटी, मोठी वाटी बघा, मी दुसऱ्या वाटीने घेतलं होतं। कढईत मध्ये 1 चमचा तेल घातले, तेल गरम झाले आपण भेंडी घालूया। भेंडी चांगली भाजून घ्यायची आपल्याला, तेलामध्ये परतून घ्यायची बघा, डाग पडेपर्यंत। अशी भेंडी भाजून केली तर छान लागते आपल्याला दह्यातली भेंडी। आता आवाज येत होता ट्रॅक्टर चालू असल्यामुळं, शेतामध्ये लेवल करते ती। हळद घालू 1 चिमटभर अशी, चवीपुरतं मीठ घालूया। फ्रेश दही असतं तर आंबट नसते बघा, ताजं दही आहे ही, गावाला कसं म्हशीचं दही लावलेलं आहे मी, दूध आम्ही दुसऱ्यातनं घेतो विकत, आणि त्याचं मी दही लावलं तर फ्रेश आहे। 2 चमचे तेल घालूया। तुमच्याकडे दही असलं आंबट तर तुम्ही थोडीशी साखर टाका, थोडंसं मीठ टाका जास्त। अर्धा चमचा मी जिरं घातले आहेत फोडणीत, अर्धा चमचे मोहरी घातले। मोहरी जिरं चांगलं फुललं का कांदा मिरची घालूया आपण, कापून घेतली बारीक करून। कांदा मिरची चांगली परतून घेऊया। कांद्याचा थोडा कलर बदलला का आपण भेंडी घालणार आहे। छान लागते ही भेंडी बघा। तर गावाकडले आपल्या रेसिपी चालू झाल्या त्या बघा, किती ऊन आहे तुम्हाला मी दाखवते तुमच्या खुर्चीमध्ये। तर दही घालूया आपण, दह्यामध्ये थोडंसं वाटीत पाणी घालून ठेवतोय, मिक्स करून घेऊया। आता आपण मसाला सगळं घातले, तर आता काय घालायचं नाही आपल्याला। तर भेंडी घालूया आपण। भेंडी चांगली भाजली, मी काढून घेतली होती। 5 मिनिटात आपली भेंडी शिजते बघा। 5 मिनिटं झाले, ते आपण झाकण ठेवलं होतं। भेंडी आपली शिजली आहे बघा। वरून थोडी कोथिंबीर घालले, कोथिंबीर जास्त माझ्याकडे नाही आता, त्यामुळे मी थोडीशी घातले। अशा पद्धतीने आपली भेंडी तयार झाली। रेसिपीला लाईक करा, सबस्क्राईब करा। अशाच नवीन नवीन रेसिपीमध्ये भेटू। धन्यवाद, बाय बाय।